आमदार निलेश राणेंवरती मालवण पोलिसांमध्ये गुन्हा, घरात बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकरणी तक्रारीच्या नंतर पोलिसांची कारवाई। निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय। निलेश राणे यांना एकटं पाडलं जातंय। नितेश राणे यांची भावासाठी बॅटिंग। साधूंच्या नावावर सरकारनं संधी साधूपणा करू नये। तपोवनामधल्या वृक्षतोडीवरती राज ठाकरेंनी ठणकावलं। रस्त्यावरती उतरून आंदोलनाचा इशारा। नाशिक तपोवनाच्या वादामध्ये अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे यांची उडी। एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही, सयाजी शिंदे यांची गर्जना। कुंभमेळा मंत्र्यांना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्ला। मुंबईमध्ये काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य। काँग्रेसने विश्वासात न घेता घोषणा केल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची नाराजी। सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरातल्या मतदार यादी घोळांचा पालकमंत्री शिरसाट यांनीच वाचला पाढा। पत्रकार परिषदेमध्ये सादर केले पुरावे। तातडीनं निपटारा करा, माणसं वाढवा, जागृती करा, शिरसाट यांच्या सूचना। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण। मनोज जरांगे आणि सुरेश धस यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुखांना वाहिली आदरांजली। पालघरमध्ये शेकडो कोटींच्या जमिनीचा घोटाळा उघड। 2022 मध्ये 7 कोटी रुपये मूल्य असलेल्या जमिनीची 70 लाखांना विक्री। जमिनीची आजची किंमत शेकडो कोटींच्या घरात। गुन्हा दाखल करण्याचं सहाय्यक निबंधकांचं पत्र। 80 कोटींच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणामधल्या आरोपांच्या नंतर बीएमसीचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील अखेर सक्तीच्या रजेवर। एबीपी माझाच्या बातमीचा दणका। चौकशीमध्ये सत्य समोर येईल, महेश पाटील यांचं स्पष्टीकरण। आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या विश्वचषक विजयाचं गुपित उलगडलं महाकट्ट्यावर। प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांची दिलखुलास बॅटिंग। आज रात्री 9 वाजता जरूर बघा एबीपी माझावर माझा महाकट्टा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।